यांना या ठिकाणी सन्मानित करायचं। जय हनुमान ढवळेपाडा टीमने घेतलेली बॅटिंग टॉस जिंकून आणि आता फिल्डिंग करायची आहे ती टीम खरवई या संघाला। आणि जशी मॅच होईल सुरुवात या इकडे कॉमेंट्री बॉक्स मधून रोशन संतेसर यांचा एक जबरदस्त आवाज। चला विनंती आहे खरवईवाडी या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की ढवळेपाडा या टीमने बॅटिंग स्वीकारलेली आहे। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व गोल्डन मॅन म्हणून दादांची ओळख आहे आणि विश्व हिंदू परिषद बदलापूर शहराचे ते अध्यक्ष देखील आहेत। बजरंग दलचे आदरणीय मितेश दादा धुळे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। नक्कीच क्रिकेटवरती असलेलं हे प्रेम आणि या प्रेमा खातीर आपण पाहतोय आदरणीय मितेश दादा धुळे यांची उपस्थिती लाभतीये आणि साहेबांचं आपण करूया मनापासून आभार व्यक्त करूया। आणि खरंच साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी, त्याबद्दल साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानतो। बादल सवारे यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे मितेश दादा धुळे यांच्या माध्यमातून आणि ते आपण नंतर देणार आहोत। मितेश दादा धुळे यांचं देखील मी मनापासून आभार मानतो, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, त्याबद्दल आपलं देखील मी मनापासून आभार मानतो। ढवळेपाडा या टीमला हारून शेख यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आणि जगदीश पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत जे नारिवलीचे आहेत। मॅडी सर आपला सन्मान करूया। करण धुळे यांना विनंती असेल मॅडी सरांचा इथे आपण सन्मान करूया। करण धुळे यांना विनंती आहे। प्रेम धुळे आपण या, प्रेम धुळे यांचे शुभ हस्ते आपण मॅडी सरांचा इथे सन्मान करूया। मॅडी सर आपण या, मॅडी सर या, मॅडी सर 4 षटकांचा सामना आहे, कारण की या मॅच मधील धावा ग्राह्य धरल्या जातील। अंतिम सामन्यातील धावा आणि विकेटला महत्त्व नाहीये, त्यामुळे तो सामना किती षटकांचा असेल ते आपण नंतर डिस्कस करूया, परंतु हा सामना 4 षटकांचा असेल। चला मॅडी सर या आपण, मॅडी सर, मॅडी सरांना जायचं आहे कानूरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने, त्यामुळे ते आपल्यापासून रजा घेत आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। मॅडी सर आणि प्रसाद सवारे इन ऍक्शन मध्ये आहेत, त्यानंतर तुमचा देखील सन्मान केला जाईल, कारण की काल त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये आणि काल त्यांचा सन्मान करणं राहिलं होतं। चला मॅडी सर आपण आहात का? या मॅडी सर प्रेम धुळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया। करण धुळे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। यस, ब्युटिफुल मोमेंट आहे खऱ्या अर्थाने, ही ओळख आहे समालोचकाची आणि ते आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय। नक्कीच मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आहेत। चला हा सामना 4 षटकांचा असेल, कारण की या सामन्यामधील ज्या धावा आणि विकेट आहेत त्या ग्राह्य धरल्या जातील मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी। आणि यापुढील सामना किती षटकांचा होईल फायनलचा तो आम्ही नंतर डिस्कस करू, त्याच्यावरती चर्चा करू आणि तो सामना आपण त्याप्रमाणे खेळू, परंतु या सामन्याला फार महत्त्व आहे। खरवईवाडी आणि सामना सुरू होतो आहे ढवळेपाडा या 2 टीम मध्ये।
ढवलेपाडे या टीमला शुभेच्छा येत आहेत. व्हॉइस ऑफ डोंबिवली जगदीश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आणि सेमीफायनलचा सामना नक्कीच सुरू होतोय. जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांना फाईट करतोय खरवईवाडी या दोन टीम मध्ये. सुवर्ण संधी येते खरवईवाडी या टीमला. दिनेश किंवा बादलने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक प्रशांत मराठे यांच्या माध्यमातून हे असणार आहे. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळतायत आणि आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. सुनील केवणे आणि सचिन केवणे ही जोडी आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. करण धुळे असतील, प्रेम धुळे असतील, त्यानंतर आमचे योगेश बोराडे असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आणि आजचा अंतिम दिवस सुपर संडे आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. डेट चेंडू घोषित करतायत. दिनेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात दिनेश आणि आलाय हा डॉट बॉल. आमचे समालोचक मित्र प्रसाद सवारे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत खरवईवाडी या टीमच्या माध्यमातून. खरवई आणि सामना सुरू आहे ढवलेपाडा या दोन टीम मध्ये. एक चांगलं बॅटल पाहायला मिळत आहे. या विस्फटका चांगला आहे. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 6. बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ऋतिक. त्याने नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ जानता राजा बदलापूर या टीम समोर फाईट करेल. बघा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॉलर साठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. आणि त्या जे पारितोषिक आहेत त्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. कारण की सेमीफायनलच्या मॅच पर्यंतच धावा किंवा विकेट काउंट होतील. या तिन्ही गोष्टींसाठी फायनलच्या धावा काउंट होणार नाहीयेत. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकीचं अनुमान लावलंय. थांबले क्षेत्ररक्षक. त्यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सचिन केवणेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 11. धावसंख्या आहे 11. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी हवा देखील जास्त आहे. आज सुपर संडे आहे. ग्रँड फिनालेचा दिवस. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डेट चेंडू घोषित करतायत पंच सनी सर आहेत. सनी सर आणि डीके सरांचं मी विशेष कौतुक करेन. 5 दिवस खूप चांगली कामगिरी राहिली आहे पंचांची या रगरगत्या उन्हामध्ये.
आता थोडीशी सावली त्यांना देखील मिळते, कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे. हाफ ट्रॅकर आणि पाहावं लागेल काय घडलंय. तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे डीके सर. सॉफ्ट सिग्नल काय आहे, आउट आहे. आणि आपण चेक करूया. षटक तर समाप्त झालेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, आपण चेक करतोय. निर्णय येईल. ओव्हर पूर्ण झालेली आहे, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या आपण खरवईवाडी संघ, कारण की यानंतर OUT फलंदाज झाले बाद. सचिन केवणीला माघारी परतावं लागतोय पहिला मोठा धक्का ढवलेपाडे टीमला. 11 धावसंख्येवरती सचिन बाद झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मयूरदादा केणे साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयूरदादा केणे आणि अशोकदादा धुळे यांच्या माध्यमातून एक सायकल आम्हाला लाभलेली आहे, त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी नक्कीच या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे आणि त्यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. बदलापूर वांगणी धमाका ही स्पर्धा सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय. बादल सवार येत आहेत. फक्त दिशातील लेटकटचा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 15 धावफलकावरती 4 षटकांचा सामना आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. सेमीफायनल चा हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जानता राजा बदलापूर गाव या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल. सॉफ्ट हँडने खेळतात. सेन्सिबल बॅटिंग करतोय सुनील केवणे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. बादल सवारे या 20 पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या अंतर धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय खरवई संघ आहे, खरवई वाडी. अगदी हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे, त्यामुळे संपूर्ण वाडी आली आहे आणि खरवई गाव संघ देखील आलेला आहे आणि लाऊड अपील केली होती. पंचांना प्रश्न विचारले जातात. तटस्थ पंच आहेत आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 16. खरवई गाव आणि खरवई वाडी आलेली आहे हा सामना पाहण्यासाठी. खरवई म्हटलं तर देवीदासजी भगत एक दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच आधारस्तंभ राहिलेले आहेत. खरवई असेल खरवई वाडी असेल या दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 17. स्ट्राइक इनला फलंदाज
प्रथमेश आहेत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिमा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवली होती, परंतु या षटकामध्ये बादल सवारे इम्प्रेस करतायत. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी बादल करतोय. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केले, पिकअप स्ट्रोक पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. चला फिल्डिंग लावून घ्या. खरवईवाडी संघाला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 आपण पाहतोय. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. 23 धावा धावफलकावरती आहेत. नितेश येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना आहे खरवईवाडी आणि ढवलेपाडा या 2 टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल जांता राजा बदलापूर या टीम समोर. नंदुशेठ कराळे साहेबांचं देखील आगमन होते, त्यांच्या माध्यमातून देखील चेंडू लाभलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. नंदुशेठ कराळे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून चेंडू लाभलेत. या स्पर्धेसाठी एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार सुनील केवणेच्या बॅटमधून. आक्रमण चढवलं जात आहे नितेशच्या गोलंदाजीवरती. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आहे 31. (31) 31 धावा. चांगली बॅटिंग सुनील करतायत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, सलग चाला हा तिसरा चौकार सुनील केवणेच्या बॅटमधून. आक्रमक बॅटिंग, विस्फोटक फलंदाजी होतीये या मॅच मध्ये आणि सलगचा हा तिसरा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 35-35. धावसंख्या आहे 35. 35 धावा. चांगली फलंदाजी सुनील करतायत या मॅच मध्ये. आतापर्यंत 5 चौकार लगावले सुनील केवणे यांनी या इनिंग मध्ये. नितेश
निस्टामिंग आहे, झेलची शक्यता असेल, परंतु चेंडू पाठीमागे चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर सलगचा येतोय. हा चौथा चौकार सुनील केवणेच्या बॅट मधून. सुनील केवणे ऑन फायर. धावसंख्या आहे 39, 39 धावा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फिल्डिंग लावायची तर कुठे लावायची हा देखील प्रश्न पडलाय, तो म्हणजेच खरवाईवाडी या टीमला, कारण की चौफेर फटकेबाजी होतीये सुनीलच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला सॉफ्ट हँडने केला, ड्राईव्ह केलं डीप मधून. फिल्डर येथील चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक सुरू आहे, एक चेंडू शिल्लक. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. खूप चांगली धावसंख्या बनवलेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुलगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुळे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या सोबत आदरणीय समाजसेवक उद्योजक प्रवीणदादा धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे, त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा व्हाईट बॉल. आणि राजेश दादा धुळे यांच्या माध्यमातून देखील एक स्पोर्ट्स सायकल आहे. एकूण 4 स्पोर्ट्स सायकल, मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक, भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी नितेश करतायत. या षटकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे. सचिन केवणे खूप लवकर बाद झाले होते, त्यानंतर चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे, ती म्हणजेच ढवलेपाडा या टीमची. जय हनुमान ढवलेपाडा आणि खरवईवाडी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. सेमीफायनल. यावेळी फटका चांगला आहे, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला खरवईवाडी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे, मेगा फायनल. राजू येत आहेत, नवीन गोलंदाज. धावसंख्या आहे 48 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये आले 25 धावा तब्बल. गोलंदाज नितेशच्या, स्ट्रायकिंगला फलंदाज सुनील केवणे आहेत. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. आणि हा चेंडू व्हाईट चेंडू येतोय. धावसंख्या आहे 49. व्हाईटने सुरुवात केली राजूची. 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो. रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट चेंडू साठी, तर आपण चेक करूया. हॅलो,
व्हाईट बॉल नाहीये पण फेअर डिलिव्हरी आहे. स्टंप वरून चेंडू गेलेला आहे असं म्हणणं आहे. व्हाईट पक्ष आतून चेंडू हा गेलेला आहे असं म्हणणं आहे आणि फेअर डिलिव्हरी आहे. व्हाईट बॉल नाहीये आणि पहिला चेंडू आलाय डॉट. ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतो षटकार. सुरेख फटकेबाजी सुनील केवणे करतायत या मॅच मध्ये. सुनील केवणे नावाचं वादळ निर्माण झाले. 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50 कंप्लीट. धावसंख्या आहे 54 धावा. 54 54 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राजू पुन्हा एकदा. अजून एक तडाखा. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि वैयक्तिक खेळतोय 41 या धावसंख्येवरती. 9 धावा दूर आहे अर्धशतकापासून. सुनील केवणेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सुनील केवणेसाठी. विस्फोटक बॅटिंग करतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा आलाय हा तिसरा षटकार आणि सुनील केवणे नावाचं वादळ निर्माण झाले या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आहे 66 आणि वैयक्तिक खेळतोय 47 या धावसंख्येवरती. 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून. 2 चेंडू अजूनही शिल्लक. चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि पाहावं लागेल सुनील केवणेला माघारी परतावं लागेल. 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे सुनील केवणे यांनी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय सुनील. बॅक टू द पवेलियन. 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील आणि धावसंख्या आहे 67. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश आहेत. हाफ ट्रॅकर त्याला देखील पाठवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. शेवट देखील गोड केलाय ढवलेपाडा टीमने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73 आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. खरवईवाडी या टीम समोर जय हनुमान ढवलेपाडा या संघाने. चला ढवलेपाडा टीमला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि विनंती असेल खरवईवाडी या टीमला की आपण बॅट्समन देखील पाठवायचे आहेत. आपण सन्मान करूया. नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करण धुळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून या बदलापूर वांगणी धमाका स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आम्हाला लाभलेले आहेत. आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक चेतनदादा धुळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करण धुळे यांच्या शुभ हस्ते आपण कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक चेतनदादा मनोहर धुळे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपण सन्मान करूया आदरणीय मयूरजी केने साहेब इथे उपस्थित आहेत. मयूर केने साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे
आणि मयूर केने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया करण धुळे यांच्या माध्यमातून. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल लाभली आहे, ती म्हणजेच बेस्ट बॅट्समनसाठी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून देखील एक स्पोर्ट्स सायकल लाभली आहे, ती म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजसाठी अशोकजी धुळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अशोक धुळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि अशोक धुळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर प्रवीण धुळे साहेबांचा देखील सन्मान करूया, त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पोर्ट्स सायकल लाभली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय नक्कीच मान्यवरांची मांदी आली आहे आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने करण धुळे असतील प्रेम धुळे असतील या दोन्ही प्रमुख आयोजकांच्या वतीने मी या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार मानतो. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त विलंब आपण करू नका ही विनंती असेल ढवलेपाडा या टीमला, कारण की यानंतर मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. सचिन केवणे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे दिनेश आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. दिनेश आणि बादल ही जोडी आहे. 74 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. टार्गेट खूप मोठा आहे परंतु अशक्य नाहीये, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय दिनेशच्या बॅटमधून. अजून एक तडाखा परंतु क्षेत्ररक्षक आहेत भूषण. प्रयत्न खूप चांगले केले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते परंतु झेल कॅरी होऊ शकला नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली या मॅच मध्ये खरवईवाडी या संघाने, कारण की 74 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये आणि त्या अनुषंगाने अशी सुरुवात करावी लागेल खरवईवाडी या टीमला. हाफ ट्रॅकर हुक करतायत इनफिल्डच्या वरून, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
धावसंख्या आहे 12 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 12. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सचिन केवणे स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. सचिन केवणे चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथं डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 12. टार्गेट आहे 74 धावांचा. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 62. 18 चेंडू आणि 62 धावांची गरज या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे ढवळेपाडा संघ, कारण की यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे मेगा फायनल. प्रथमेश येतोय नवीन गोलंदाज. 18 चेंडू आणि 62 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी खरवईवाडी या टीमला. पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद बादल सवारे. बॅक टू द पवेलियन. साहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मुलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. खऱ्या अर्थाने चेतनजी धुळे साहेब, प्रवीणजी धुळे साहेब, मयूरजी केणे साहेब आणि अशोकजी धुळे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. दादांचं मी मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थाने दादांची उपस्थिती लाभतीये या स्पर्धेसाठी. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल ढवळेपाडा संघ. यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे.
जास्त वेळ आपण घेऊ नका, टार्गेट खूप मोठा आहे. राजूने चौकार लगावलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत आहेत या एकूण 2 धावा. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 54 धावांची अजूनही गरज आहे. मॅडी सर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कान्नूरची स्पर्धा कव्हर करण्यासाठी जायचं आहे. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर येतील. मिड विकेटला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21-21. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्हचा फटका. जीवनला चेंडू सापडत नाहीये. जास्त सराव करावा लागेल जीवन केवणे यांना. प्रेम धुळे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24. फक्त दिशा दिली चापकीला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर जातील चेंडूवरती. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. निराश केलाय खरवाईवाडी या टीमच्या प्रेक्षकांना, कारण की 74 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा. अजून 48 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 48 या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी होईल. गणेश येते गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 48 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. खरवईवाडी या टीमला पहिला चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना खरवईवाडी संघ 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. प्रेम 11 चेंडूंमध्ये 7 षटकार मारायचे आहेत. हेच कॅल्क्युलेशन सुरू असेल खरवईवाडी या टीमच्या फलंदाजांमध्ये. जांताराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. उद्यापासून त्यांचा देखील महासंग्राम डे नाईट फॉर्मॅट मध्ये जांताराजा चषकाचं आयोजन आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे त्यांना देखील तयारी करण्यासाठी जायचं आहे. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडू बनवायच्या धावा 41 या मॅच मध्ये. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि शांत ठेवलं या चेंडूवरती फलंदाज दिनेशला आणि आलाय हा डॉट बॉल.
गणेश एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केले गणेशने. या षटकामध्ये 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा येईल. 9 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय ढवलेपाडा संघ आहे, त्यांच्या समोर आपण पाहतोय खरवई वाडी संघ आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो डीप मध्ये. भूषण येतात चेंडूवरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये ढवलेपाड्या टीमला, कारण की 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये. क्या बात आहे. 9 चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉल, कारण की सेकंड बाउन्सर आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चेंडू शिल्लक आहेत 8, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 38. फ्री हिटचा हा चेंडू आहे. यावेळेस लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक जीवन केवणे येत आहेत. जीवनने हा झेल पकडल्या, परंतु फ्री हिट आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 37 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह करताय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये जीवन केवणे जातील चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा, जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रेम धुळे यांच्या माध्यमातून जीवन केवणे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि करण धुळे यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक झेलसाठी जीवन केवणे यांच्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार दिनेशच्या बॅटमधून. 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. चला, जांताराजा बदलापूर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कुणाल पेनकर कॅप्टनला पाठवा आपण. यस, जिहाद इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवले. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 26. 4 चेंडू 26 धावा. आणि क्या बात आहे. अजून एक षटकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना खरवईवाडी संघ 50 कंप्लीट. धावसंख्या आहे 54. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. एखादा व्हाईट बॉल, नो बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल खरवईवाडी या टीमला. एखादा चमत्कारच वापसी करून देईल खरवईवाडी या टीमला. लाईन 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 पाहावी लागेल. विनाशकाली विपरीत बुद्धी, कारण की जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. आणि त्यामध्ये व्हाईट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे.
सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला बैठक स्ट्रोक, घुटना टेक आणि सिक्सर देख. 2 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज आहे. खरवईवाडी या टीमची बॅटिंग आणि दिनेश यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या दिनेशसाठी. आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय. 6 चेंडू 36 धावा जिहाद बनवायच्या होत्या आणि आता मात्र 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. एखादा वाईट बॉल या मॅच मध्ये वापसी होईल खरवईवाडी या टीमची. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांची पाठीराखे, चिंता वाढली 12 मॅनची देखील ढवलेपाडा टीमच्या. 2 चेंडू 13 धावांची गरज. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी गेले होते सुनील केवणे. 6 चेंडू 36 धाव बनवायच्या होत्या आणि प्रेम इक्वेशन आहे 2 चेंडू 13 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कडे. दिनेशसाठी 201 रुपयांचं पारितोषिक. खरवई ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हे 201 रुपयांचं पारितोषिक आहे दिनेशसाठी. आता मात्र मिस्टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी आणि फायनली हा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज झालाय बाद. आणि आता मात्र ढवलेपाडा टीमने सुटकेचा श्वास घेतला असेल. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. सुटकेचा श्वास घेतलेला आहे. हा सामना संपल्यानंतर भूषण आपण लगेच यायचे टॉस साठी. अंतिम सामना असणार आहे तो म्हणजेच जांतराजा बदलापूर आणि जवळजवळ निश्चित झालंय की काय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं जिहाद. त्यामुळे कोणतेही भाकीत करणं, प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. 1 चेंडू 13 धावांची गरज. आणि हा शेवट देखील गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार आणि खूप चांगली फाईट दिली खरवई